ज्या माणसाला अन्नात भेसळ झालेली चालत नाही, ज्या माणसाला दुधात भेसळ झालेली चालत नाही, ज्या माणसाला औषधात भेसळ झालेली चालत नाही, त्या माणसाला चहात भेसळ झालेली तरी कशी चालेल? आणि जर त्याच माणसानं तुम्हा आम्हाला स्वतःच्या हातचा चहा करून पाजला तर अशा माणसाच्या हातचा चहा तरी कसा असेल? अहो, एकच उत्तर, निर्मळ आणि निर्भेळ. चला तर मग, चला जाऊयात प्यायला मुंडे सरांच्या हातचा निर्भेळ चहा. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. तुकाराम मुंडे सरांचे मित्र अमित रुके यांनी मुंडे सर किचन मध्ये चहा बनवत असताना पाहून त्यांनी तो क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपला आणि त्यांच्या हातचा निर्भेळ चहा देखील प्यायला. 8 ऑगस्ट रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे सरांच्या प्रगट मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचं नाव होतं अनस्टॉपेबल तुकाराम. मुंडे सरांना ऐकण्यासाठी हू म्हणून गर्दी झाली होती. कार्यक्रम संपला, जो तो आपापल्या घरी निघूनही गेला. मुंडे सर देखील काही जिवलग मित्रांसह त्यांचे बंधू अशोक मुंडे यांच्या घरी गेले आणि गप्पा सुरू झाल्या. तुकाराम मुंडे सर, त्यांचे बंधू अशोक सर आणि त्यांचे मित्र अमित रुके व रोहन सर हे चौघे जण गप्पांच्या फडात रंगले असताना अचानक किचन मधून आवाज आला, चहा घेणार ना? ते ऐकून अमित रुके किचन मध्ये गेले आणि तिथं जाऊन पाहतात तो काय, मुंडे सर स्वतः सर्वांसाठी चहा बनवत होते. मुंडे सरांनी स्वतःच्या हातांनी बनवलेल्या या चहाची आठवण म्हणून अमित रुके यांनी ते दृश्य टिपलं, जे तुम्ही LS मराठीच्या माध्यमातून आता पाहत आहात. बंधू अशोक मुंडे यांचं कुटुंबीय बाहेर गावी गेलं होतं. गप्पा मारता मारता आपले मोठे बंधू चहा बनवायला जात असल्याचं पाहून मुंडे सरांनी त्यांना थांबवलं आणि स्वतःच्या हातानं सर्वांना चहा करून पाजला. त्यांचे मित्र अमित रुके यांनी या ओळी लिहून मुंडेंच्या हातच्या चहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. तुकाराम मुंडे म्हणजे नावच बेधडक. जिथं भेसळ तिथं कारवाई, जिथं अन्याय तिथं दणका. एकीकडे बेधडक कारवाया, भेसळखोरांवर दणका, अतिक्रमणावर बुलडोजर आणि दुसरीकडे मुंडे सरांच्या हातात चहाचं पातेलं. थोडक्यात काय तर मातीशी नाळ जोडलेली माणसं नात्यांमध्ये साधेपणाला किती महत्व देतात याचंच दर्शन यातून घडतं. याच साधेपणामुळे मुंडे सरांसारखी माणसं आभाळापेक्षाही मोठी होतात. धन्यवाद अमित रुके सर. आणि हो, तुम्ही तर भाग्यवान आहात, कारण तुकाराम मुंडे सरांच्या हातच्या चहाची चव चाखणारे तुम्ही एक साक्षीदार ठरलात. मुंडे सर सिस्टीम मधली भेसळ काढतात, मग नात्यात भेसळ कशी ठेवतील? आणि या निर्भेळ हातांनी बनवलेल्या निर्भेळ चहाची चव देखील कशी असणार? अगदी मुंडे सरांच्या स्वभावासारखीच निर्मळ आणि निर्भेळ.